विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेबस क्लास 9th मॅथमॅटिक्स फर्स्ट प्रॅक्टिस सेट 1.1. मित्रांनो, आपण वर्ग 9वीसाठी विषय गणित आणि त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 हे आजच्या या सत्रामध्ये अभ्यासणार आहोत. बघा तर मग. वेलकम डिअर स्टुडंट. माय सेल्फ बी डी वानखेडे, असिस्टंट टीचर ऑफ सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा बाबानगर नांदेड. In today's class, we are going to see practice set 1.1 of mathematics first standard 9th. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सत्रामध्ये आपण पाहूया गणित भाग 1 वर्ग 9वा आणि त्यामध्ये चॅप्टर नंबर फर्स्ट सेट आणि प्रॅक्टिस सेट 1.1. चला तर मग पाहूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट, प्रॅक्टिस सेट 1.1. क्वेश्चन फर्स्ट, राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म. राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म म्हणजे काय? खालील संच जे आहेत ते आपल्याला यादी पद्धतीने लिहायचे आहेत. फर्स्ट पहिला आहे सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स. सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स म्हणजेच काय? सम नैसर्गिक संख्यांचा संच आपल्याला लिहायचा आहे यादी पद्धतीने. तर ते या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. इन द ब्रॅकेट 2 4 6 8 डॅश 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 ब्रॅकेट कंप्लीट. कंसामध्ये 2 4 6 8 डॅश 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 कंस बंद. तर हे झालं सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आहे पहा, सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50 म्हणजेच 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच. 1 ते 50 मध्ये सममूळ संख्या फक्त एकच आहे आणि ती म्हणजे 2. म्हणून आन्सर काय? P इज द सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर. P इक्वल टू इन द ब्रॅकेट 2. P बरोबर कंसामध्ये 2. हे काय आहे? 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच. 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच झाला मित्रांनो. कारण काय? 1 ते 50 या संख्यांमध्ये फक्त एकच सममूळ संख्या आहे आणि ती म्हणजे 2. म्हणून 2 इज इव्हन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 50. सेकंड मीन्स थर्ड क्वेश्चन, सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. सर्व ऋण पूर्णांकांचा संच. सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. आन्सर काय? आन्सर आय, कॅपिटल आय इक्वल टू इन द ब्रॅकेट डॅश डॅश -3 -2 -1 ब्रॅकेट कंप्लीट. -3 इन द ब्रॅकेट डॅश डॅश -3 -2 -1 bracket complete is the set of negative integers. Is the set of negative integers. Now third question, fourth sorry, 7 basic sounds of saragama म्हणजेच काय? संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. संगीतामध्ये जे काही 7 स्वर आहेत, सारे गम पद नि सा, सारे गम पद नि, या 7 मूळ स्वरांचा संच. संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. 7 बेसिक साऊंड्स ऑफ अ सारे गामा सूर. आन्सर काय आहे? इन द ब्रॅकेट सा रे गा मा प
ध नी ब्रॅकेट कंप्लीट. एस ए सा आर ई रे जी ए गा एम ए मा पी ए प डी एच ए ध आणि एन आय नी. हे झाले 7 स्वर, 7 बेसिक साऊंड्स ऑफ सारेगा. नाव नेक्स्ट याच्यामध्ये बघा, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड्स. राईट दी सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन वर्ड्स. म्हणजे खाली आपल्याला चिन्हामध्ये दिलेली विधानं आहेत ते शब्दात लिहायचे. आता पहिला या ठिकाणी पहा, फर्स्ट 4/3 बिलॉंग्स टू क्यू. 4/3 बिलॉंग्स टू क्यू म्हणजेच काय, याला आपल्याला शब्दामध्ये लिहायचं झाल्यास काय ते ॲन्सर आहे ENS. Answer 4/3 is an element of the set Q. 4/3 is an element of the set Q. म्हणजे 4/3 हा काय घटक आहे कशाचा, संच क्यूचा. हे झालं त्याचं उत्तर. त्यानंतर आहे याच्यामध्ये दुसरं, -2 इज नॉट बिलॉंग्स टू n. -2 इज नॉट बिलॉंग्स टू n. तर नॉट पाहिजे. -2 इज नॉट बिलॉंग्स टू n म्हणजेच काय, ॲन्सर काय येईल मग, -2 is not an element of the set n. -2 is not an element of the set n. अशा प्रकारे आपल्याला हे पहिला आणि दुसरा आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. -2 हे n या संचाचा घटक नाही असं यामध्ये आपल्याला सांगण्यात आलं. -2 इज नॉट बिलॉंग्स टू सेट n. त्यानंतर नेक्स्ट पाहूया. चला, थर्ड क्वेश्चन, P is equal to in the bracket P such that P is an odd number. P is an odd number म्हणजेच काय, P ही विषम संख्या आहे. P हा असा संच आहे की P इज an odd number म्हणजेच P ही विषम संख्यांचा संच आहे असं आपल्याला म्हणायचं. तर आन्सर काय येईल मग, सेट P इज अ सेट ऑफ ऑल P's such that P is an odd number. P is an odd number म्हणजेच P या संचामधील सर्व घटक हे कसे आहेत, ऑड नंबर आहेत म्हणजे विषम संख्या आहे. चला तर मग नेक्स्ट पाहूया. या ठिकाणी राईट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय दी रूल मेथड असा प्रश्न आहे. या ठिकाणी पेंट मिस्ट झालेली आहे. काय पाहिजे इथं, या ठिकाणी पाहिजे राईट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग
method and by rule method. Write any two sets by listing method and by ruler method. By listing म्हणजे यादी पद्धत and हे बरोबर आहे and ruler method. प्रश्न तीसरा आहे हा. क्वेश्चन थर्ड. राइट एनी टू सेट्स बाय लिस्टिंग मेथड एंड बाय रूलर मेथड. हा प्रश्न आहे. राइट एनी टू सेट्स बाय लिस्टिंग मेथड एंड बाय रूल मेथड. म्हणजेच काय, आपल्याला कोणतेही दोन संच यादी पद्धतीने किंवा गुणधर्म पद्धतीने लिहायचे आहेत. यादी पद्धतीने किंवा गुणधर्म पद्धतीने बाय रूल मेथड. तर या ठिकाणी आपण लिहूया. रूलर झालं, रूल पाहिजे ओनली. फर्स्ट आहे लिस्टिंग मेथड. ए इक्वल टू in the bracket ruler pair of compasses and comma protractor comma set of squares comma divider pencil eraser. काय काय बघा. A equal to ruler pair of compasses कंपास म्हणूया आपण. प्रोट्रॅक्टर सेट ऑफ स्क्वेअर्स डिवायडर पेन्सिल अँड इरेझर. हा संच झाला. लिस्टिंग याची यादी केलेली आहे आपण, म्हणून याला पण यादी पद्धतीने किंवा लिस्टिंग पद्धतीने म्हणूया. लिस्टिंग मेथड ए इज the set of ruler, pair of compasses, protractor, set of squares, divider, pencil, eraser and close the संच. तर आपल्याला याला रूल मेथडनं कसं लिहू शकतो आपण. रूल मेथड इक्वल टू ए इज सेट ऑफ इन द ब्रॅकेट एक्स is such that x is tools of geometry box. x कसा आहे, x is tools of geometry box. म्हणजेच तो भूमितीची पेटी आहे. भूमिती जे आपण कंपासचे साहित्य आहे की नाही वापरतो त्यांची पेटी आहे. टूल्स ऑफ जिओमेट्री बॉक्स. ए इज द सेट ऑफ टूल्स ऑफ जिओमेट्री बॉक्स बिकॉज काय, because A is the set of ruler, pair of compasses, protractor, set of squares, dividers, pencil, eraser, etc. Now second, listing method. Example number or question number 2 in 3. Listing method B equal to in the bracket -2 -1 0 1 2 3 bracket complete. लिस्टिंग मेथड काय आहे. Here listing method B
is equal to in the bracket -2 -1 0 1 2 3 ब्रॅकेट कंप्लीट. आता बी हा कसा संच आहे ज्याच्यामध्ये -2 -1 0 1 2 आणि 3 असे घटक आहेत. देअरफॉर बाय रूल मेथडनं आपण काय लिहू शकतो मग? रूल मेथड b is equal to in the bracket x such that x belong in I, x belongs in I, -3 is less than x is less than and equal 3. -3 is less than x is less than and equal 3 bracket complete. Repeat again. b is equal to in the bracket x such that x belongs in I means integer, comma -3 is less than x is less than and equal 3 bracket complete. अशा प्रकारे आपण हे बाय रूल मेथड लिहू शकतो. म्हणजे लिस्टिंग पद्धत जी आहे तिचं रूपांतर आपण रूल मेथडमध्ये अशा प्रकारे आपल्याला करता येते. म्हणजे या ठिकाणी आपण आपल्याला कोणतेही संच दिले होते, कोणते 2 संच आपल्याला तयार करायचे होते यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने. म्हणजे राईट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड रूल मेथड. तर या ठिकाणी आपण लिस्टिंग मेथडचे 2 घेतले आणि रूल मेथडचे 2 घेतले. जसं की कंपासचे साहित्य जे आहे रुलर किंवा आपण रबर हे म्हणता येईल, रबर, पेअर ऑफ कंपासेस, प्रोटॅक्टर, सेट ऑफ स्क्वेअर्स, डिवायडर, पेन्सिल, इरेझर, यालाच आपण रूल मेथडनं कसं लिहू शकतो? ए इज सेट इक्वल टू इन द ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स इज टूल्स ऑफ जॉमेट्री बॉक्स. अँड सेकंड दुसरं काय होतं? दुसरं गणित असं होतं लिस्टिंग मेथडचं दिलेलं आपल्याला. बी इज इक्वल टू इन द ब्रॅकेट -2 -1 0 1 2 3 ब्रॅकेट कंप्लीट. एका कंसामध्ये -2 -1 0 आणि 1 2 3 अशा संख्या होत्या आहेत समजा. आणि याला आपण रूल मेथडनं कसं लिहू शकतो? बी इज द सेट ऑफ बी इक्वल टू इन द ब्रॅकेट एक्स इज सच दॅट एक्स बिलॉंग्स इन आय, एक्स बिलॉंग्स इन आय अँड कॉमा -3 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन अँड इक्वल 3. म्हणजे या बीमध्ये अशा संख्या आहेत की जे -3 पेक्षा लहान किंवा एक्स आहे आणि त्यापेक्षा इक्वल आणि सारखा, इक्वल आणि लेस दॅन 3 मीन्स -3 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन अँड इक्वल 3. अशा प्रकारे ही या ठिकाणी तिसरा प्रश्न आपण संपूर्ण केलेला आहे, पूर्ण झालेला आहे. बघा काय केलेलं आपण या ठिकाणी. राईट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड रूल मेथड. चला तर मग पुढचं पाहूया. क्वेश्चन नंबर 4. राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. Write the following sets by using listing method. First है all months in the Indian solar year. All months in the Indian solar year म्हणजे आपल्याला भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच लिहायचा आहे. म्हणजे मराठीमधून म्हणा की सरळ सरळ भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच, मराठी महिन्यांचा संच. आता आपल्याला आन्सर काय येईल मग? ए इज द सेट ऑफ ए इक्वल टू इन द ब्रॅकेट चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन.
म्हणजे काय होईल या ठिकाणी ॲन्सर ए इक्वल टू इन द ब्रॅकेट चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष मेघ फाल्गुन set close is the set of all month in the Indian solar year. ही झाली यादी पद्धत कशाची भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. अशा प्रकारे आपण ही यादी पद्धत या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग अ लिस्टिंग मेथड. सेट्स काय होता ऑल मंथ इन द इंडियन सोलर इयर. ए इज इक्वल टू इन द ब्रॅकेट चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन. सेट क्लोज. नेक्स्ट पाहूया दुसरं क्वेश्चन नंबर 2. लिस्टिंग मेथड दिलेलं आहे आपल्याला बघा. बाय लिस्टिंग मेथड लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लेंट. याला आपण कसं सोडू शकतो आता. ॲन्सर बी इज द सेट. बी इक्वल टू इन द ब्रॅकेट सी डॅश ओ डॅश सी कॉमा ओ कॉमा एम कॉमा पी कॉमा एन ई एन टी ब्रॅकेट क्लोज. म्हणजे अशा प्रकारे आपण हे याचे लिस्टिंग मेथड लिहू शकतो. कॉम्प्लेंट हा जो एक शब्द आहे त्याला आपण अक्षरांच्या संचामध्ये याचं रूपांतर केलं. सी ओ एम पी एल ई एन टी अशा प्रकारे. नाव इन थर्ड. तिसरा प्रश्न पहा. क्वेश्चन नंबर 3. सेट ऑफ ह्युमन सेन्सर ऑर्गन. सेट ऑफ ह्युमन सेन्सर ऑर्गन्स म्हणजेच काय मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच. याला आपण नाव सी दिलं. सी कॅपिटल लेटर सी इक्वल टू इन द ब्रॅकेट नोज इयर्स आईज टंग्स स्किन ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे या ठिकाणी जे सेन्सर आहे मानवाचे सर्व ज्ञानेंद्रिय आहेत त्यांचा संच आपण तयार केला. त्यामध्ये काय येईल नाक कान डोळे जीभ आणि त्वचा. मीन्स सी इज द सेट ऑफ नोज इयर्स आईज टंग्स अँड स्किन. नाउ क्वेश्चन नंबर 4. सेट ऑफ प्राइम नंबर फ्रॉम 1 to 20. सेट ऑफ प्राइम नंबर फ्रॉम 1 to 20 ते काय याला नाव डी दिलं आपण. डी इज द सेट ऑफ प्राइम नंबर फ्रॉम 1 to 20. डी इक्वल टू इन द ब्रॅकेट 2 3 5 7 11 13 17 19 ब्रॅकेट क्लोज. डी बरोबर 2 3 5 7 11 13 17 19 हे काय झालं 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच. 1 ते 20 मध्ये असणाऱ्या मूळ संख्यांचा संच. मूळ संख्यांचा संच कोणता 2 3 5 7 11 13 17 आणि 19. 2 3 5 7 11 13 17 and 19. These are the set of prime number from 1 to 20. D equal to 2 3 5 7 11 13 17 19. Now question number 5. Name of continents of the world. Name of continents of the world म्हणजेच काय पृथ्वीवरील खंडांचा संच हे आपल्याला लिहायचं आहे. यादी पद्धतीने लिहायचं आहे. therefore E equal to answer E equal to in the bracket एशिया म्हणजेच आशिया आफ्रिका नॉर्थ अमेरिका साऊथ अमेरिका अंटार्क्टिका युरोप आणि ऑस्ट्रेलिया. एशिया आफ्रिका नॉर्थ अमेरिका साऊथ अमेरिका अंटार्क्टिका युरोप अँड ऑस्ट्रेलिया ब्रॅकेट कंप्लीट.
म्हणजे हे काय झालं, नेम ऑफ कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. पृथ्वीवरील खंडांचा संच कोणता आहे? आशिया, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया. अशा प्रकारे या ठिकाणी आपण हा क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट केलेला आहे. त्यानंतरचा 5वा प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 5, राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड. खालील संच आपल्याला गुणधर्म पद्धतीने लिहावयाचे आहेत. पहिला संच आहे खालील दिलेला. फर्स्ट, ए इज इक्वल टू इन द ब्रॅकेट 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 and 100. ब्रॅकेट कंप्लीट. ए इक्वल टू इन द ब्रॅकेट 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 and 100. ब्रॅकेट क्लोज्ड. याला आपल्याला रूल मेथडनं लिहिलं तर कसं लिहिता येईल बघा. आन्सर, ए इक्वल टू इन द ब्रॅकेट x is such that x equal to n square and n belongs to n, capital N. n, small n belongs to capital N. Capital N is the natural number. Therefore, n is less than and equal 10. Bracket complete. n is less than and equal. पेक्षा लहान किंवा 10 किंवा 10 पेक्षा लहान, 10 और लेस दॅन 10. अशा प्रकारे आपण हे या ठिकाणी रूल मेथडनं लिहिलेलं आहे. काय लिहिलं आपण रूल मेथडनं? ए इक्वल टू इन द ब्रॅकेट एक्स इज सच दॅट एक्स इक्वल टू एन स्क्वेअर. काय आहे एक्स? हा एनचा वर्ग आहे. एनच्या वर्गांचा संच असा आहे की ते 10 किंवा 10 पेक्षा लहान, 10 और लेस दॅन 10. त्यानंतरचा नेक्स्ट, बी इक्वल टू इन द ब्रॅकेट 6, 12, 18, 24, 30, 36, 42 and 48. ब्रॅकेट क्लोज. बाय रूल मेथड, बी इक्वल टू इन द ब्रॅकेट एक्स such that x equal to 6n, x equal to 6n and n belongs to capital N and n is less than 9. x कसा आहे? x बरोबर 6n आहे. x equal to 6n and n belongs to n. म्हणजेच काय? n हा नॅचरल नंबर मधील संच आहे आणि तो n हा 9 पेक्षा लहान आहे. n इज लेस दॅन 9. म्हणून आपल्याला याप्रमाणे या ठिकाणी लिहिता येईल. त्यानंतर थर्ड, सी इक्वल टू इन द ब्रॅकेट SMILE, ब्रॅकेट क्लोज्ड. स्माईल होते ते SMILE, स्माईल. तर आन्सर काय येईल याचं? सी इक्वल टू y इज सच दॅट y इज अ लेटर इन द वर्ड स्माईल. y हा संच कसा आहे? सी मध्ये y हा संच असा आहे. सी हा संच असा आहे की y मधले सर्व लेटर कसे आहे? एक शब्द आहे तो स्माईल. y इज अ लेटर इन द वर्ड स्माईल. नाउ क्वेश्चन नंबर 4, डी इक्वल टू संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. म्हणजेच काय झाला? हा झाला डे ऑफ द वीक. डी इक्वल टू इन द ब्रॅकेट झेड इज अ डे ऑफ द वीक, आठवड्याचे दिवस. नाउ फिफ्थ क्वेश्चन नंबर 5, एक्स इक्वल टू इन द ब्रॅकेट AET, ब्रॅकेट क्लोज. एक्स बरोबर कंसामध्ये AET, कंस बंद. तर हा काय आहे मग? यादी पद्धतीने याला जर आपण
म्हणजे आपण जर याला गुणधर्म पद्धतीने जर लिहिलं, हे यादी पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे, याला गुणधर्म पद्धतीने लिहायचं झाल्यास काय लिहिता येईल मग? एक्स इक्वल टू वाय, वाय इज सच दॅट वाय इज अ लेटर इन द वर्ड EAT, eat or tea, eat or tea. कशातले शब्द आहेत? टी मधले शब्द आहेत किंवा ईट मधले शब्द आहेत. अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपण प्रश्नसंच म्हणजेच प्रॅक्टिस सेट 1.1 पूर्ण केलेला आहे. तर हा पूर्ण केलेला प्रॅक्टिस संच जो आहे ते तुमच्या वहीमध्ये पूर्ण लिहून घ्या आणि यामधील काही घटक समजलेला नसेल तर पुन्हा विचारा, माझ्या वैयक्तिक नंबरवरती फोन करून विचारा. आणि तुम्ही हा जो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तुमच्या मित्रांना सांगा बघायला. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल अजून तर जरूर करा मित्रांनो, कारण मी तुम्हाला सर्व सराव संच या ठिकाणी देणार आहे, प्रसारित करणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर परत भेटूया मित्रांनो पुढच्या सत्रामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.